नमस्कार, मी आहे प्रियांका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आजचा जो ब्लॉग आहे तो माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे ज्यांचं म्हणणं असते की ताई मुलाचं लग्न ठरलंय, नवीन सुनबाई ही थोडीशी मॉडर्न आहे आणि तिला साजेल शोभेल अशी सुरेख साडी मला घ्यायची आहे तिच्यासाठी, पण थोडीशी काठपदरा टाईप. आता नेमकं यावेळी मी काय सुचवू? प्रत्येक वेळी मी पैठणी सुचवू का किंवा प्रत्येक वेळी मी कोणतं पॅटर्न सुचवू हा असा देखील मला प्रश्न पडतो. पण अशा जेव्हा साड्या माझ्या समोर येतात त्यावेळी मला क्लिक होतं की अरे ज्या मैत्रिणींना अशा टाईपच्या साड्या हव्या आहेत त्यांच्यासाठी आजचा हा ब्लॉग अत्यंत उत्तम आहे. तो म्हणजे गडवाल कॉटन. उन्हाळा सुरू झालाय, हळूहळू उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्यात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला साजेल, शोभेल, उत्तम दिसेल अशी सुरेख साडी ती म्हणजे गडवाल कॉटन. गडवाल हे साऊथमधील अत्यंत फेमस असा साडीचा प्रकार आहे जो की खूप लाईट वेटेड आहे. याचं नकाशी काम, याचे कॉम्बिनेशन आणि याची जरी ही इतकी उठावदार आणि इतकी सुरेख दिसते. अत्यंत उत्तम लुक या साडीचा आहे. खूप छान डिझाईनचा आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त आणि फक्त 1700. तुमची सून थोडी मॉडर्न आहे, साडी घालायला नको म्हणते, त्यावेळी कमी किमतीतली उत्तम पण उठावदार रेखीव अशी साडी हवी आहे तर नक्की गडवाल कॉटन हे तुम्ही चॉईस करू शकतात, चॉईसमध्ये ठेवू शकतात. आणि कधी कधी असं होतं की आता उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये लग्न आहे, मुलगी सासरी जाणार आहे, त्यावेळी तिने घरामध्ये कशा साड्यांचं कलेक्शन करावं, ज्यावेळी घरामध्ये काही पूजा असेल त्यावेळीसाठी गडवाल कॉटन हे बेस्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन. उत्तम साडी आणि अतिशय छान असे कलर कॉम्बिनेशन आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघावा. फक्त 1700 प्राइस आहे. जाऊयात सेकंड साडीकडे. सुंदरपैकी छान असा केशर सारखा रंग. मी कधीच केशरी रंगाच्या साडीला केशरी रंग म्हणत नाही, कायम केशर सारखाच रंग म्हणते. खरोखरा इतका सुंदर एक कॉम्बिनेशन आहे, इतकं प्रेमात पाडणार आहे असं एखादं तरी कॉम्बिनेशन तुमच्याकडे नक्की असावं. फिरत्या रंगाचं सुरेख पैकी छान असं ब्लाऊज दिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात ब्लाऊज. आणि या टाईपचे संपूर्णपणे फुंदे दिलेले आहेत जेणेकरून फुंदे तुम्ही पुढे बनवू शकतात. आणि सुरेख पैकी छान या टाईपचा हेवी पदर आहे, नाजूक अशी प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईलची बॉर्डर आहे जी की अत्यंत उत्तम आहे मैत्रिणींनो. खूप सुरेख अशी साडी आहे, वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. राणी आणि नेव्ही ब्लू रंग म्हणजे अत्यंत पारंपरिक आणि सुरेख असा रंग. प्राइस त्याची फक्त 1700. छान साडी आहे, सुंदर असा बुट्टा आहे. बऱ्याचदा तुमचं असं म्हणणं असते की प्रियांका साडीच्या पुढचं हे ब्लाऊज आहे फिरत्या रंगाचं, छानपैकी असं फिरत्या रंगाचं ब्लाऊज आहे, सुंदरपैकी छान असा पदर आहे. हां, तर मी म्हणत होती बऱ्याचदा तुमचं म्हणणं असते की प्रियांका साडीचा बुट्टा मोठा असल्यावर साडी बटबटीत दिसेल का? तर अजिबात नाही. प्रत्येक साडीचं सौंदर्य हे तिला शोभेल, साजेल याचप्रमाणे डिझाईन करण्यात आलेलं असतं आणि तिचं सौंदर्य हे असतं ते म्हणजे बुट्ट्यावरती. सुरेखपैकी असा साऊथ इंडियन स्टाईलचा बुट्टा आहे आणि आता याचं फॅब्रिक जे आहे ते कॉटन आहे. गडवाल कॉटनमधील ही उत्तम साडी, सुरेख साडी, अजिबात न फुलणारी, पटकन बॉडी शेप घेणारी, चापून चुपून बसणारी. तुम्ही बघू शकताय कुठून कुठपर्यंत ही साडी फुगलेली नाहीये. खणाचं ब्लाऊज मी विचार घातलंय जे की खूप छान वाटतंय. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. अत्यंत सुरेख असा छान कलर तो म्हणजे टर्मरिक येल्लो कलर. आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर एक नोटीस केलं असेल तर सगळ्या साड्यांचे जे ब्लाउजेस आहेत ते साडीच्या पुढे आणि फिरत्या रंगाचे दिले आहेत जेणेकरून साडीचं हे जे सौंदर्य आहे ते अस्सल पारंपरिक यावं, सुरेख यावं, साडी छान दिसावी. प्युअर कॉटन गडवाल आहे त्यामुळे लुक हे अतिशय सुंदर आहे. प्युअर गडवाल सिल्क जर तुम्ही घ्याल तर जवळजवळ त्याची रेंज 13-14 हजाराच्या पुढे जाईल आणि गडवाल कॉटन देखील तितक्याच दर्जेदार स्वरूपाचं, तितक्याच छान स्वरूपाचं आणि उत्तम असं दिसतं. तर मैत्रिणींनो आता छानपैकी असं नकाशीदार याचे काठ आहे आणि याची जरी इतकी छान आहे. गडवालमध्ये एक विशेष आहे की गडवाल साड्यांमध्ये ज्याही जरी वापरण्यात येतात त्या खूप जास्त लुक वाईज हेवी दिसतात आणि अत्यंत सुरेख दिसतात. फिरत्या रंगाचाच याचा पदर आहे आणि सुरेखपैकी छान असं जांभळं आणि येल्लो सुरेखपैकी कॉम्बिनेशन आहे. या टाईपचं जे कॉम्बिनेशन आहे ते दिसताना प्रचंड सुरेख दिसतं आणि खूप छान वाटतं. कलर कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. गडवाल कॉटन आणि त्यातल्या त्यात मोरपंखी आणि जांभळा रंग जे मी प्युअर कॉम्बिनेशन कतांमध्ये बघितलं होतं तेच एक्झॅक्टली कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे आणि अत्यंत सुरेख म्हणजे खूप गोड रंग आहे हा. मी जेव्हाही या रंगाला बघते ना, मोरपंखी रंगाला, मी एकच म्हणते की मी या रंगाच्या प्रेमात पडू शकते. हा इतका सुरेख रंग आहे, माहित नाही का पण मनापासून हा रंग मला आवडतो आणि तो तसाच सुरेख दिसतो.
प्राइस याची आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. साडीच्या पुढे डार्केस्ट असं शाई कलरचं ब्लाऊज आहे. शाई कलरच्या सिल्क कॉटनवरती, सॉरी फक्त कॉटनवरती प्युअर सारखी जरी केलेली आहे आणि लुक याचं अत्यंत छान आहे. उठावदार काठ, उठावदार नक्षी आणि सुरेख साडी. तुमच्या होणाऱ्या सुनबाईंसाठी अशी एखादी तरी साडी तुम्ही नक्की घ्यावी असं मला वाटतं, कारण साडी इतकी सुरेख आहे, इतकी छान आहे, इतकी फ्लोलेस आहे आणि प्राइस हिची आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. रंगाची सुरेख साडी, अत्यंत सुरेख आणि प्राइस हिची ती म्हणजे फक्त आणि फक्त 1700. आता हा रंग कोणता? मस्टर्ड. याच्यामध्ये फिरत्या रंगाचे कोणते धागे वापरलेले आहेत असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर याच्यामध्ये मस्टर्ड गोल्डन कलर आणि ज्याला आपण हलकी पिंकिश कलर असा म्हणतो तो ते धागे याच्यामध्ये वापरलेले आहे आणि कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे. म्हणजे प्युअर गडवालमध्ये जे कॉम्बिनेशन वापरले जातात तेच कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहेत, जे की अत्यंत सुरेख आहेत. आणि मैत्रिणींनो, छानपैकीचा पदर तुम्ही बघू शकतात. म्हणजे किती सुरेख नकाशीच्या पदरावर केलेली आहे, कारण साडीचं जे सौंदर्य आहे ते पूर्णपणे पदरावर असतं. आणि जेव्हाही ही साडी तुम्ही बघाल त्यावेळी कोणीही म्हणणार नाही की तुम्ही प्युअर कॉटन घातलंय. म्हणजे तुमचं इतकं दर्जेदार लुक तिथं दिसेल ना, इतकं सुरेख लुक तुमचं दिसेल. छानपैकी मागून दिसताना तर ही साडी मला पूर्ण पिंक रिफ्लेक्ट देते आणि पुढून दिसताना पूर्ण मस्टर्ड गोल्डन रिफ्लेक्ट देते. म्हणजे 2 in 1 रिफ्लेक्टची ही साडी आहे, जी की अत्यंत सुरेख आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1700. नेहमी आपण राणी आणि हिरवं कॉम्बिनेशन बघतो, जे अत्यंत पारंपरिक आहे. पण कधी तुम्ही राणी आणि मोरपंखी हे कॉम्बिनेशन बघितलंय तर नक्कीच आज बघाल. याचा पदर आणि याचं जे ब्लाऊज आहे ते इतक्या सुरेख फिरत्या मोरपंखी रंगाचं ब्लाऊज दिलेलं आहे. म्हणजे आजच्या ब्लॉगमधली एकही साडी अशी नाही आहे जी तुम्ही नाकारू शकतात. तुम्ही कन्फ्यूज व्हाल, अरे काय घेऊ मी? उन्हाळ्यामध्ये लग्न आहे, नेमकं मी काय घेऊ असं होईल. कारण मलाही असं होतंय. आमच्याकडे देखील काही 2-3 फंक्शन्स आहेत ज्याच्यासाठी मला साड्या घ्यायच्या आहेत. मी रोज शॉपमध्ये येते आणि रोज मी बदलवते. अरे ही घेऊ का? मग मी 2 आज काढून ठेवते आणि उद्या पुन्हा माझी चॉईसेस बदललेले असतात. आणि मग एक वेळ जाऊन असं वाटतं की अरे राहू देत, ज्या आहेत त्याच मी यूज करते. कारण इतके प्रेमात पडणारा मी प्रचंड प्रेम वेडी आहे साड्यांसाठी. आणि खरोखर त्या इतक्या सुरेख दिसतात. माहित नाही, पारंपरिक साड्यांकडे कल हा इतका जास्त आहे की रोज जरी मी या साड्यांना बघितलं, नेसलं तरी देखील माझं प्रेम आणि माझं मन काही भरणार नाही. इतक्या सुरेख या साड्या असतात. अत्यंत सुरेख छान असा राणी कलर आहे. गुलबक्षी देखील म्हणू शकतो या रंगाला. आणि शेवटपर्यंत सुरेख याची किनार आहे, दर्जेदार उठावदार किनार आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1700. डार्केस्ट असा अबोली रंग, खूप डार्क फ्लोरसंट सुरेख असा अबोली रंग आणि त्याला छानपैकी असं नेव्ही ब्लू किंवा शाई कलरचं कॉम्बिनेशन दिसताना साडी अत्यंत सुरेख, प्रत्यक्षात सुरेख आणि प्राइस फक्त 1700. तर मैत्रिणींनो, कधी कधी असं होतं की आपण खूप लाईट कलरच्या साड्यांचं कलेक्शन करतो आणि मग असं एक वेळ जाऊन वाटते की अरे काहीतरी डार्क कलरच्या साड्या असाव्यात. त्यासाठी आजची जी साडी आहे ती अत्यंत उत्तम आहे. साडीच्या पुढे ब्लाऊज येणार आहे, सुरेखपैकी असा भरजरी पदर आहे. गाणं आहे भरजरी ग भरजरी. म्हणजे साड्यांचे जे पदर आहेत ना ते भरजरीच सुरेख दिसतात, कधीही केव्हाही आणि कधीही. अत्यंत सुरेख अशी साडी, ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे जी की अत्यंत सुरेख आहे आणि शेवटपर्यंत छान असं कॉम्बिनेशन आहे. प्राइस आहे ती म्हणजे 1700. या साडीला बघून खरोखर मला त्या गाण्याची आठवण आली. जेव्हा एखादी भरजरी भरलेली साडी आपण बघतो तेव्हा अक्षरशः तिच्या प्रेमात पडू शकतो आणि नजर आपली कैद होऊ शकते. अशीच ही सुरेख साडी, रंगसंगती इतकी छान वापरली आहे की बनवण्याला सुद्धा द्यावी लागेल की अरे काय साडी बनवली आहे. कारण हे कॉम्बिनेशन हिरवा गच्च रंग आणि त्याला छानपैकी असा वांगी कलर, म्हणजे दोन्हीही पारंपरिक आणि दोन्हीही डार्क रंगांचं कॉम्बिनेशन इतक्या सुरेख रीतीने जुळवून आणलंय की साडीवर मी शब्दच नाही माझ्याकडे, इतकी सुरेख आणि छान ही साडी आहे. तर मैत्रिणींनो, साडीच्या पुढे असं डार्केस्ट वाईन कलरचं ब्लाऊज आहे की जे की अत्यंत सुरेख आहे. छानपैकी असा बेस्ट याचा पदर आहे, खूप गोल्डन कलरचा छान जरी असलेला याचा पदर आहे. खांद्यापर्यंत जवळजवळ बुट्टा आणि त्यानंतर लांब लांब बुट्टा याने साडी जी आहे ती पूर्णची भरगच्च भरलेली वाटणार नाही. इतकी सुरेख साडी, शेवटपर्यंत भरीव. प्राइस याची फक्त आणि फक्त ती म्हणजे 1700. बऱ्याच ठिकाणी असं होतं की देराण्या जेठाण्यांना एकसारखं जायचं असतं आणि कधी कधी काही घरामध्ये फंक्शन असतं, सख्ख्या बहिणी बहिणी असतात, त्यावेळी मिळतं जुळतं काहीतरी लुक करायचं असतं. तर आजच्या ब्लॉगमधल्या ह्या 2 साड्या अत्यंत बेस्ट, त्या म्हणजे डार्केस्ट अशा अबोली आणि नेव्ही ब्लू रंगाच्या. बेस्ट अशी साडी, सुरेखपैकी छान असं कलेक्शन आणि उत्तम अशी साडी. शेवटपर्यंत भरीव साडी आहे, सौंदर्य हे बेस्ट आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचं तुम्हाला संपूर्णपणे नेसता भाग येणार आहे. प्राइस आहे 1700. मध्ये मी ज्वेलरी देखील खूप जास्त सुरेख घातलेली आहे. तुम्ही एकदा माझं मंगळसूत्र बघू शकतात, किती छान असं पारंपरिक मंगळसूत्र मी याच्यामध्ये वेअर केलेलं आहे, ज्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 550. आता कानातले
खूप जास्त पारंपरिक आहे. अस्सल पारंपरिक ठशासारखे कानातले आहेत, ज्याची देखील प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 500. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सी-ओ-डीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कसंही ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. जीपे करा, गुगल पे करा, फोनपे करा, बँक ट्रान्सफर करा, UPI करा. ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर आता साडी मागवायची कशी? जी साडी तुम्हाला आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे, त्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. नाही मी स्क्रीनशॉट बघितला तर प्लीज फोन करा. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण जोपर्यंत तुम्ही माझी हिंमत वाढवणार नाही, तुम्ही सोबत उभे राहणार नाही, तोपर्यंत मी काय पुढे जाणार नाही. पुढे जाण्याचा प्रश्न नाही आहे, प्रश्न येतो म्हणजे मैत्रिणी जोडण्याचा. आणि 70,000 मैत्रिणी आता आपल्या जवळजवळ जुळणार आहेत आणि हा सपोर्ट फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झाला. त्यामुळे नक्कीच व्लॉग आवडत असेल तर नक्की सपोर्ट करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.